नमस्कार मंडळी, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज मी बनवते एकदम वेगळी भाजी. तर त्यासाठी सुरुवातीला मी काबुली चणे आणि काळे चणे घेतलेले आहेत, तर रात्रभर भिजवलेले. आता यांना व्यवस्थित आपण वाटून घ्यायचं आहे. एकदम सोपी रेसिपी आहे, पण एकदम लाजवाब याची चव असते. तर नक्कीच तुम्ही एकदा बनवून बघा. हे बघा, आता अशा प्रकारे मी याला ग्राइंड करून घेतलेलं आहे. आता मी एका बाउलमध्ये याला काढून घेते. सर्व आपण यामध्ये बाउलमध्ये काढून घेऊया. तर अशा प्रकारे तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकता. आणि जर घरामध्ये कोणतीही भाजी अवेलेबल नसेल तर त्यावेळेला तर अतिउत्तम आहे. आणि याची चव तर एवढी मस्त आहे की यापुढे चिकन मटनसुद्धा फेल आहे. तर आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालते. त्यानंतर यामध्ये मी कोथिंबीर घालते. आता यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट, त्यानंतर थोडे मसाले. तर सुरुवातीला आपण यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात, त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घालूयात, त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घालूयात आणि 1 चमचापेक्षा कमी आपण लाल तिखट घालूयात. त्यानंतर आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि सर्व व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की मिश्रण थोडं जास्त ओलं आहे तर यामध्ये थोडंसं 1-2 चमचे बेसन घाला. तर मी 2 चमचे बेसन पीठ घालते आणि व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे जेव्हा आपल्या घरी कोणती भाजी अवेलेबल नसते तर त्यावेळेला आपण एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवू शकतो. याला वेळ पण लागत नाही आणि याची चव तर एकदम भन्नाट असते. नक्कीच एकदा बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. अशा प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. जास्त आपल्याला कडक पण नाही मळायचं आहे आणि जास्त आपल्याला घट्टसुद्धा नाही मळायचं आहे. अशा प्रकारे नॉर्मल मळायचं आहे. बस फक्त सगळे मसाले यामध्ये मिक्स झाले पाहिजेत, त्याच्या व्यतिरिक्त आणि काहीच नाही. आणि याचे आपण आता लहान लहान बॉल्स बनवून घेणार आहोत. तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही बनवू शकता. मी असे लहान लहान आकाराचे बॉल्स बनवून घेते आहे, जेणेकरून फ्राय करताना सोपं जाईल. तर असे बघा बॉल्स बनवून घ्यायचे, किती सोपे, एकदम इझिली बनवून जातात. अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते आहे बॉल्स, जेणेकरून आपल्याला फ्राय करताना सोपं जाईल आणि ते आतपर्यंत क्रिस्पी होतील. तुम्ही हवं तर असंच खाऊ शकता याला फ्राय करून. आता बघा सर्व मी बॉल्स बनवून घेतलेले आहेत. आता यांना आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं आहे, त्यामध्ये मी आता यांना फ्राय करून घेते आहे. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने फ्राय होतात. जास्ती काय मेहनत वगैरे झंझट लागत नाही आणि चिपकतसुद्धा नाही. ते नॉनस्टिकची कढई नाही आहे, नॉर्मल कढई आहे, तरीसुद्धा हे यामध्ये चिपकत नाही आहेत. अशा प्रकारे मी सर्व बॉल्स यामध्ये घालून घेते आणि यांना व्यवस्थित फ्राय करून घेते, जेणेकरून यांचा कलरसुद्धा बदलेल आणि आतपर्यंत क्रिस्पी होतील. अशा प्रकारे आपल्याला 1-2 मिनिटं आलटून पालटून यांना शिजवून घ्यायचं आहे. कारण हे वाफवलेले नाही आहेत चणे, फक्त भिजवलेले होते. तर त्यामुळे भिजवलेले चणे असल्यामुळे त्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही, एकदम झटपटच शिजतात. हे बघा त्यांचा थोडा थोडा कलर बदलायला लागलेला आहे. तर अशा प्रकारे मी यांना आलटून पालटून दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकून घेते, जेणेकरून यांचा कलर चेंज होईल आणि यांची आतमधून क्रिस्पनेस वाढेल आणि यांची चवसुद्धा वाढेल आणि आतपर्यंत शिजले जातील. तर हे बघा थोडेसे हलके ब्राऊन करायचे आहेत आपल्याला, जास्ती एकदम करायचे नाही आहेत. आता बघा मी काढून घेते. तर हे व्यवस्थित फ्राय करून झालेले आहेत दोन्ही बाजूने, दिसतात ना एकदम मस्त. तर तुम्ही असेच सुद्धा खाऊ शकता चटणीबरोबर, असेही चांगले लागतात. आणि याची ग्रेव्ही बनवली तर अजून उत्तम, पण असं पण आपण खाऊ शकतो यांना. हे बघा किती मस्त दिसत आहेत. असं वाटतंय ना की यांना असंच आपण चटणीबरोबर खाल्लं तरीही चालेल, पण मी याची ग्रेव्ही बनवत आहे. हे बघा आता अशा प्रकारे दिसायला बघा किती मस्त दिसत आहेत. एकदम क्रिस्पी क्रंची, वरून क्रिस्पी क्रंची आणि आतून एकदम ज्युसी सॉफ्ट. तर आता याची ग्रेव्ही बनवायची आहे. तर आपण सुरुवातीला मसाला बनवूया. तर त्यासाठी मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मी घालते आहे खोबरं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सुकं खोबरं घेतलेलं आहे मी इथे. आता याला व्यवस्थित भाजून घेते, जेणेकरून जेव्हा आपण याला वाटू तर खोबरं भाजून घेतल्यामुळे याची चव एकदम मस्त वाढते. हे बघा आता खोबरं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता याला मी काढून घेते.
यापेक्षा जास्त भाजायचं नाही. जास्त भाजलं तर मग ते एकदम जळकट लागतं आणि त्याची चव चांगली येत नाही. म्हणूनसाठी असं एवढं भाजायचं आहे बस. हलकं ब्राऊन झालं पाहिजे. आता बघा याच कढईमध्ये मी परत लसूण आणि आलं भाजून घेते. याला सुद्धा आपल्याला जरासं भाजून घ्यायचं आहे. लसणाचं प्रमाण थोडं जास्तच ठेवायचं आहे आणि याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ही भाजी बनवायला सोपी आहे आणि चवीला एकदम अतिउत्तम आहे. आता याचमध्ये मी घालते कांदा. कांदासुद्धा आपल्याला परतून घ्यायचा आहे, व्यवस्थित लाल करून घ्यायचा आहे. सगळे मसाले आपण आधीच भाजून घेतल्यामुळे कालवणाची चव एकदम मस्त लागते आणि मटणपेक्षा सुद्धा त्याची चव चांगली लागते. हे बघा आता कांदासुद्धा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि लसूण आलंसुद्धा फ्राय झालेलं आहे. यांना आता मी काढून घेते. हे बघा अशा प्रकारे सर्व आपण मसाला काढून घेऊयात आणि आता यांना थंड करून घ्यायचं आहे. मसाले थंड झालेले आहेत. आता मी यांना वाटून घेते. तर सुरुवातीला मी खोबरं घेते, त्यानंतर यामध्ये घालते कांदा, आलं आणि लसूण जे आपण भाजून ठेवलं होतं ते आणि यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर. एक मोठी कोथिंबीर घालायची आहे आणि थोडंसं पाणी घालून याला वाटून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता बघा पेस्ट बनवून झालेली आहे. तर आपण आता ग्रेव्ही बनवतोय. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी सुरुवातीला मी कढईमध्ये तेल तापायला ठेवले. तीच कढई आहे. आता त्यामध्ये मी घालते जिरा आणि जिरा व्यवस्थित तडतडला की आपण यामध्ये जे वाटून ठेवलेले मसाले आहेत ते यामध्ये घालून घेणार आहोत आणि मसाले व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटं लागतात मसाले परतून घेण्यासाठी. पण मसाले व्यवस्थित परतले गेले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा कच्चा पण जाईल आणि ते चवीला जास्ती चांगले होतील. तर बघा मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत. आता यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि याला अजून 2 मिनटं परतून घेते, जेणेकरून आलं लसूणची पेस्ट यामध्ये व्यवस्थित परतली जाईल. अशा प्रकारे मसाले आपले आता व्यवस्थित परतले गेलेले आहेत. आता यामध्ये आपण सुके मसाले घालणार आहोत. त्यासाठी मी यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घातले, त्यानंतर अर्धा चमचा हळद घातलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे मसालेसुद्धा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून यांची चव मस्त येईल. या मसाल्यांना 2 मिनटं आपल्याला भाजावंच लागतं आणि सतत आपल्याला चमच्याने यांना हलवत राहावं लागेल, कारण मसाले करपले नाही पाहिजेत. मसाले करपले तर त्यांची चव बिघडते. हे बघा मसाले व्यवस्थित परतले गेलेले आहेत आणि तेल सुटायला लागलेलं आहे. या स्टेजवर आपल्याला घालायचं यामध्ये पाणी. तर पाणी तुम्ही तेवढं घाला जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे. पण याची ग्रेव्ही एकदम पातळसुद्धा चांगली लागत नाही आणि एकदम घट्टसुद्धा चांगली लागत नाही, त्यामुळे मीडियममध्येच ठेवा. आता यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये जे आपण बॉल्स फ्राय करून ठेवले होते ते यामध्ये घालून घेते मी आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. बघा किती मस्त ग्रेव्ही दिसते एकदम. तर अशा प्रकारे आपल्याला याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ. तर मीठ घालून आपण याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित शिजले जातील आणि याला शिजायलासुद्धा टाईम लागत नाही. एकदम 5 मिनटामध्ये हे बॉल्स रेडी होतात. अशा प्रकारे तुम्ही झटपट ही भाजी बनवू शकता आणि चपातीबरोबर, पराठ्याबरोबर, कशाहीबरोबर खाल्ली तरी अतिउत्तम लागते, एकदम मस्त. बघा आता ग्रेव्ही किती मस्त दिसते याची. तर यावरती मी झाकण ठेवून अगदी 5 मिनटं याला बस शिजवून घेते आणि बघा किती मस्त ग्रेव्ही दिसते, एक नंबर. एकदम मस्त भाजी दिसते. आपली भाजी एकदम तयार आहे. यावरती आता आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात. बघा तुम्हाला कशी वाटते रेसिपी, एकदम तोंडाला पाणी सोडणारी आहे ना. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद.